हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतो आहे का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतो आहे का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. बरं, तुम्हाला एक सांगायचं आहे की आपल्या कॉलेजचं ॲप बनवायचं आहे. म्हणजे त्याच्यात सगळ्या सब्जेक्ट्सचा डेटा असणार आहे. तर तुमच्यापैकी मी अकाउंट्सचं ॲप बनवणार आहे, SY BCOMचं. तर कोण इंटरेस्ट आहे मला मदत करायला, तर त्यांनी मला नावं कळवा. जे कोणी इंटरेस्टेड असतील मला अकाउंट्सचं ॲप बनवण्यासाठी, फायनान्शियल अकाउंटिंगचं ॲप बनवायला जे कोण मदत करणार असतील त्यांनी नावं मला पर्सनलवर पाठवा. ओके. तर आपण लेक्चर चालू करूया. मी तुम्हाला फाईल पाठवलेली आहे, तर ती मी शेअर करतो. ओके. सगळ्यांना फाईल दिसते का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना फाईल दिसते का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. तर मागच्या लेक्चरला आपण हे फिजिओलॉजिकल सिम्पटॉम्स बघितले. आता सायकोलॉजिकल सिम्पटॉम्स आपण बघणार आहोत. त्याच्यात काय काय? बर्नआउट म्हणजे लोक जाळून घेतात, इमोशनल होतात, डिप्रेशन होतात, त्यांचे मूड्सचा प्रॉब्लेम येतो, मूड जातो, नर्वसनेस येतं, टेन्शन येतं, चिंता. तर हे सगळे सायकोलॉजिकल सिम्पटम्स आहेत. बिहेवियरमध्ये ॲब्यूज ऑफ अल्कोहोल ऑर ड्रग्स म्हणजे दारू पितात, अल्कोहोल, ड्रग्स घेतात, ॲग्रेशन, राग येतो त्या लोकांना. त्याच्यानंतर ॲब्सेंटिझम, ते दांड्या मारतात कामाला. परफॉर्मन्स प्रॉब्लेम, त्यांच्या कामाचा परफॉर्मन्स कमी होतो. एक्सेसिव्ह स्मोकिंग, ते लोक सिगरेट प्यायला लागतात. सेफ्टी प्रॉब्लेम्स, तर त्यांचा रिस्क असते अशा लोकांबरोबर आपण संपर्क ठेवला की. त्याच्यानंतर स्ट्रेस रिलेटेड फॅक्टर्स, पुढचा जो क्वेश्चन आहे. Number of factors may make it more likely that someone will have severe or longer lasting stress reactions after disaster. तर काय काय लोकांना खूप त्रास होतो या स्ट्रेसमुळे आणि तो दीर्घकाळ टिकतो. त्याच्यातले काय काय प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करूया. सिव्हिअर ऑफ एक्सपोजर म्हणजे the amount of exposure of disaster is highly related to risk of future mental problems. काही मेंटल प्रॉब्लेम्स येऊ शकतात. At highest risk are those who go through the disaster themselves. तर याच्यात रिस्कमध्ये कोण लोक आहेत? जे स्वतः त्या डिझास्टरमधनं गेलेले आहेत. नेक्स्ट आर दोज इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ द विक्टिम्स. दुसरे कोण असतात? जे या लोकांबरोबर ज्यांनी कॉन्टॅक्ट ठेवलेलं असतं. इंजुरी अँड लाईफ थ्रेट आर द फॅक्टर्स दॅट लीड मोस्ट ऑफन टू मेंटल हेल्थ प्रॉब्लेम. तर हे जास्त कशामुळे होतात? काही दुखापत झाली किंवा आपल्या जीवाला धोका असेल तर याच्यामुळे हेल्थ प्रॉब्लेम येण्याची जास्त शक्यता आहे. सेव्हरल स्टडीज इंडिकेट दॅट ॲटलिस्ट half of the survivors of major disasters suffer from distress or mental health problems that need clinical care. तर काही स्टडीज कंडक्ट करण्यात आले, त्याच्यावरनं असं लक्षात येतं की जे प्रॉब्लेम त्यांना डिझास्टरमुळे येतात त्यांना डॉक्टरच्या इलाजाची गरज आहे. नंतर जेंडर अँड फॅमिली,
आता फॅमिलीमध्ये बघितलं तर फिमेल्स ज्या लेडीज असतात त्यांना जास्त निगेटिव्ह परिणाम त्यांच्यावर होतात मेलपेक्षा. डिझास्टर रिकव्हरी इज मोर स्ट्रेसफुल वेन चिल्ड्रेन आर प्रेझेंट इन होम. जर समजा त्या एखाद्या घरामध्ये जर मुलं असतील तर खूप प्रॉब्लेम येतात. म्हणजे मुलं नसल्यापेक्षा मुलं असतील तर खूप प्रॉब्लेम येतात. हॅविंग अ फॅमिली मेंबर इन द होम who is extremely distressed is responsible to more stress for everyone. ज्याला जास्त तणाव आहे ज्या माणसाला त्याच्यामुळे इतरांवरती जास्त परिणाम होऊ शकतो. ऑल्सो कॉन्फ्लिक्ट्स बिटवीन फॅमिली मेंबर और लॅक ऑफ सपोर्ट इन होम मेक इट हार्डर टू रिकवर फ्रॉम डिझास्टर. त्याच्यानंतर घरी जर समजा काय भांडणं असतील तर त्याच्यामुळे डिझास्टरवरनं बाहेर पडायला खूप कठीण जातं. नंतर एज. ॲडल्ट्स हू आर इन द एज ग्रुप ऑफ 30 to 60 आर लायकली टू बी मोर डिस्ट्रेस आफ्टर डिझास्टर. म्हणजे ज्यांचं वयोगट 30 ते 60 मध्ये आहे त्यांना जास्त डिझास्टरचा त्रास होऊ शकतो. पर्सन इन द एज ग्रुप 30 to 60 हॅव मोर डिमांड फ्रॉम जॉब अँड फॅमिली. तर ज्यांचं वय 30 ते 60च्या मध्ये आहे त्यांच्या जास्त डिमांड आहेत त्यांच्या जॉबकडून आणि त्यांच्या फॅमिलीकडनं. त्याच्यानंतर इन जनरल चिल्ड्रन शो मोर सिव्हिअर डिस्ट्रेस आफ्टर डिझास्टर दॅन द ॲडल्ट्स. तर मुलांवरती त्याचा खूप परिणाम होतो ॲडल्ट्सपेक्षा. अ स्टडी अंडरटेकन इन USA indicates that there are longer psychological effects on school age children than other age group. म्हणजे जी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्यावरती जास्त परिणाम होतो जे घरी बसतात त्या लोकांपेक्षा जी लोक शाळेत जाणारी आहेत त्यांच्यावरती जास्त परिणाम होतो. तर त्याचे काय काय प्रॉब्लेम असतात. फिअर म्हणजे भीती. इन्क्रीज हॉस्टिलिटी विथ सिबलिंग्स म्हणजे आपल्या भावंडांमध्ये भांडणाचा वातावरण निर्माण होतं. फिजिकल कंप्लेंट्स काही त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत कंप्लेंट असतात. नंतर स्लीप डिसऑर्डर झोपण्याचे प्रॉब्लेम येतात. आणि स्कूल प्रॉब्लेम शाळेत जायला त्यांना प्रॉब्लेम येतात. त्याच्यानंतर सोशल विड्रॉल त्यांना प्रॉब्लेम येतो. डिक्रीज इंटरेस्ट इन पियर्स हॉबीज आणि स्कूल म्हणजे त्यांच्या मित्रांमध्ये किंवा त्यांना जे छंद असतात त्याच्यात आणि शाळेत त्यांना इंटरेस्ट कमी होतो. त्याच्यानंतर ब्युरोक्रॅटिक हर्डल्स म्हणजे गव्हर्नमेंटमुळे झालेले. कॉम्पन्सेशन अँड रिहॅबिलेशन पॅकेज अँड क्लेम्स फॉर डेट अँड डॅमेज नेसेसिएट रेग्युलर इंटरफेस विथ द गव्हर्नमेंट ऑफिशियल. तर आपल्याला कसं आहे गव्हर्नमेंटशी
खूप वेळा आपला संबंध येत असतो. जर समजा कुणाची डेथ झाली असेल तर कॉम्पन्सेशन मागण्यासाठी आपल्याला या लोकांशी संबंध ठेवायला लागतात. अदर फॅक्टर्स दॅट इंडिकेट निगेटिव्ह सायकोलॉजिकल इफेक्ट्स ऑन अकाउंट ऑफ डिझास्टर. तर बाकीचे काय काय फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे आपल्याला डिझास्टरमुळे प्रॉब्लेम येतो. बेरिवमेंट ऑर डेट ऑफ सम डोस, म्हणजे एखाद्या औषधामुळे जर समजा कुणाची मृत्यू झाला. इंजुरी टू सेल्फ ऑर अनदर फॅमिली मेंबर, तर एखाद्या माणसाला इंजुरी झाली किंवा त्याच्या फॅमिली मेंबरला इंजुरी झाली, नंतर लाईफ थ्रेट, त्याच्या जीवाला भीती असणे, नंतर पॅनिक, हॉरर ऑर फिलिंग्स लाईक ड्युरिंग द डिझास्टर, म्हणजे घाबरणे किंवा त्यांना भीती वाटणे. तर काही अशी भावना निर्माण होते, माझं काय होईल. बीइंग सेपरेटेड फ्रॉम फॅमिली, तर आता फॅमिलीपासून जे सेपरेट केले जातात, एस्पेशली अमंग चिल्ड्रेन अँड यूथ. तसं मलाही इथे जाणवतं. मी एकटा असतो इकडे कॉलेजमध्ये असल्यावर मला बरं वाटतं, तुम्ही सगळी मुलं असतात तसं वाटतं मला. नंतर ग्रेट लॉस ऑफ प्रॉपर्टीचा लॉस झाला. नंतर डिस्प्लेसमेंट, बिईंग फोर्स टू लिव्ह होम ऑन अकाउंट ऑफ डॅमेज डिस्ट्रक्शन, म्हणजे घर उद्ध्वस्त झाल्यामुळे आपल्याला घर सोडावं लागतं. नंतर इकॉनॉमिक इफेक्ट्स, डिझास्टर कॅन लीड टू ॲडवर्स इकॉनॉमिक इफेक्ट ऑन ह्युमन्स. तर पैशाचं खूप नुकसान होतं याच्यामुळे, आपत्तींमुळे. त्याच्यात पहिलं काय, इकॉनॉमिक लॉस ड्यू टू अनएम्प्लॉयमेंट, म्हणजे जॉब नसल्यामुळे आपलं पैशाचं खूप नुकसान होतं. द अनएम्प्लॉयमेंट मे बी शॉर्ट टर्म ऑर लाँग टर्म, तर जे अनएम्प्लॉयमेंट आहे ते लाँग टर्म असू शकतं किंवा शॉर्ट टर्म असू शकतं. इन द शॉर्ट टर्म पीपल मे रिमेन अनएम्प्लॉयड ड्यू टू द डिस्ट्रक्शन ऑर इन्फ्रास्ट्रक्चर or damage to factories, field, vehicles, etc. तर शॉर्ट टर्म मध्ये लोक अनएम्प्लॉयड राहू शकतात. तर अनएम्प्लॉयड कशामुळे राहू शकतात, त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे डॅमेज झाल्यामुळे किंवा त्यांची शेती डॅमेज झाल्यामुळे, गाड्या डॅमेज झाल्यामुळे ते लोक अनएम्प्लॉयड राहू शकतात. लाँग टर्ममध्ये लोकांना काही शारीरिक दुखापत झाली असतील तर त्याच्यामुळे ते लाँग टर्म अनएम्प्लॉयड राहू शकतात. फॉर इन्स्टन्स लॉस ऑफ लिम्स, म्हणजे पाय गेले, हात गेले, डोळे गेले, अँड सो ऑन मेक द इंज्युअर्ड पर्सन लेस एम्प्लॉयबल ऑर नॉट ॲट ऑल एम्प्लॉयबल. तर अशा व्यक्तींना कसं आहे, ते थोडं काम करू शकतात किंवा काहीही काम करू शकत नाहीत. ड्युरिंग द डिझास्टर्स मोस्ट अफेक्टेड आर द पीपल who work in unorganized sectors such as fields, self-employed people like auto rickshaw drivers, people whose livelihood depends on livestock etc. तर कुणामुळे जास्त नुकसान होतं की जे लोक शेतात काम करतात, नंतर जे सेल्फ एम्प्लॉयड आहेत जसे रिक्षा ड्रायव्हर आहेत किंवा जे प्राण्यांवरती त्यांचं जीवन अवलंबून असतं, जसं कोण टांगा चालवत असेल, तर हे लोकांना खूप प्रॉब्लेम येतात. पीपल हू वर्क इन ऑर्गनाइज सेक्टर मे नॉट बी अफेक्टेड ॲज दे मे बी ॲडिक्वेटली कॉम्पन्सेटेड इवन दे मे नॉट वर्क ड्युरिंग द डिझास्टर पिरियड. म्हणजे जे ऑर्गनाइज सेक्टर असतं त्या लोकांना जास्त त्रास होत नाही, तर त्यांना कॉम्पन्सेशन बऱ्यापैकी मिळतं आणि त्यांनी काही काम जरी नाही केलं तरी त्यांचं काय बिघडत नाही.
त्याच्यानंतर इकॉनॉमिक लॉस ड्यू टू लॉस ऑफ ॲसेट्स, म्हणजे आपली काय प्रॉपर्टी लॉस झाली तर कुठल्या प्रकारचे लॉस आपल्याला होऊ शकतात. तर पीपल सफर फ्रॉम इकॉनॉमिक लॉस ऑन अकाउंट ऑफ लॉस ऑफ प्रॉपर्टी, म्हणजे प्रॉपर्टी लॉस झाल्यामुळे लोकांना तो प्रॉपर्टीचा लॉस सहन करावा लागतो. डिझास्टर सच ॲज अर्थक्वेक, सुनामी, हरिकेन्स रिझल्ट इन लॉस ऑफ प्रॉपर्टी विच मे बी डिफिकल्ट टू रिकवर. तर कशामुळे असे लॉस होतात की भूकंप झाला, सुनामी झाली किंवा हरिकेन्स झालं, त्याच्यामुळे आपला इकॉनॉमिक लॉस होतो आणि तो रिकवर करायला कठीण जातं. तर फॉर इन्स्टन्स the soil fertility may get adversely affected on account of earthquake, and therefore the fertile land may become useless for cultivation. तर भूकंप झाल्यामुळे जी जमीन आहे ती पेरणीसाठी योग्य राहत नाही आणि त्याच्यामुळे आपण तिथे कुठल्याही प्रकारची पेरणी करू शकत नाही. ऑल्सो ड्यू टू डिझास्टर पीपल मे लूज देअर व्हॅल्युएबल सच ॲज गोल्ड, कॅश अँड अदर ॲसेट्स. आणि आपत्तीमुळे लोक त्यांचं सोनं, कॅश किंवा बाकीचे ॲसेट जे आहेत त्यांना नुकसान होऊ शकतं. नंतर इकॉनॉमिक लॉस ड्यू टू इंजुरी, तर त्यांची जो पैशाचं नुकसान होतं, इंजुरी, फिजिकल इंजुरीमध्ये काय मुळे ते कुठल्याही प्रकारचं काम करू शकत नाही, त्याच्यामुळे त्याची पैशाचं नुकसान होतं. लॉट ऑफ मनी मे बी स्पेंट ऑन रिकव्हरी, खूप पैसे रिकव्हरीसाठी खर्च करायला लागतात. द गव्हर्मेंट कॉम्पन्सेशन मे बी लिमिटेड अँड ॲट टाइम्स मे नॉट बी रिसिव्ड ॲट ऑल. तर जे गव्हर्मेंटचं कॉम्पन्सेशन असतं ते खूप कमी असतं आणि काय काय वेळेला ते आपल्याला मिळतसुद्धा नाही. फॉर इन्स्टन्स ओव्हर 5 लाख विक्टिम्स of Bhopal gas tragedy are let out of the compensation announced by Government of India in 2010 as stated by Madhya Pradesh Relief and Rehab Minister on 4 December 2010. तर 4 लाख लोकांना जीवितहानी झाली आणि कॉम्पन्सेशन कॉम्पन्सेशन जे डिक्लेअर केलं त्याच्यात अजून 5 लाख लोकांना कॉम्पन्सेशन त्याचं मिळालं नाही. तर अशा प्रकारचा इकॉनॉमिक लॉस होऊ शकतो. नंतर इकॉनॉमिक लॉस ड्यू टू डेट ऑफ अर्निंग मेंबर कॅपॅसिटी, अर्निंग फॅमिली मेंबर्स. तर एखादा घरचा कमवता माणूस जर गेला तर त्या फॅमिलीचे खूप हाल होतात. सर्वाइंग मेंबर मे सफर इकॉनॉमिक लॉस ऑन अकाउंट ऑफ डेट ऑफ अर्निंग फॅमिली मेंबर, म्हणजे एखादा घरचा कमवता माणूस जर एक्सपायर झाला तर त्या फॅमिलीचं खूप नुकसान होतं. इन सेव्हरल केसेस द सर्वायविंग मेंबर्स आर लेफ्ट विदाउट एनी अर्निंग मेंबर्स इन द फॅमिली. खूप अशा केसेस आहेत जिकडे जो कमवता माणूस आहे तो एक्सपायर झाल्यामुळे
त्या घराचं खूप नुकसान होतं. देअरफॉर द सर्वायविंग मेंबर्स मे अंडर सर स्ट्रेस अँड स्ट्रेन टू सर्वाईव्ह इन द पोस्ट डिझास्टर पिरियड. तर अशामुळे काय होतं, त्या लोकांना टेन्शन येतात, त्यांना कसं सर्वाईव्ह करायचं ते कळत नाही. नंतर पुढचं आहे सोशल इफेक्ट्स. डिझास्टर मे लीड टू सोशल इफेक्ट्स ऑन द विक्टिम्स. द सोशल इफेक्ट्स आर, तर जे विक्टिम्स आहेत, जे आपत्ती ज्यांच्यावर आली आहे, तर त्यांच्यावरती काही सोशल इफेक्ट पण होतात. तर पहिला जो आहे तो कास्ट अँड कम्युनल डिस्क्रिमिनेशन. इन द पोस्ट डिझास्टर पिरियड द सर्वायवर मे हॅव टू फेस कास्ट अँड कम्युनल डिस्क्रिमिनेशन. तर जो पोस्ट डिझास्टर पिरियड आहे त्याच्यात जे वाचलेली लोक आहेत, तर त्या लोकांना कास्ट आणि कम्युनल डिस्क्रिमिनेशन फेस करायला लागतं. तर फॉर इन्स्टन्स इन द गुजरात अर्थक्वेक of 2001, it was observed that there was a caste and communal discrimination in the distribution of relief. म्हणजे तिथे कसं आहे की जाती बघून भेदभाव केला गेला होता. गुजरातला भूकंप झाला होता, तर काही जातीच्या लोकांना पैसे मिळाले नव्हते. इट वॉज ऑब्झर्व दॅट द कॉम्पन्सेशन पॅकेज विच इन्क्लुडेड लँड अँड कॅश विच वॉज अनाऊन्स्ड बाय द गव्हर्नमेंट वॉज डिस्ट्रीब्युटेड डिस्क्रिमिनेटली. म्हणजे जे काय पैसे आणि जमिनीचं वाटप केलं गेलं, तर तिथे त्या लोकांनी भेदभाव ठेवला. नंतर पुढचं जे आहे कास्ट अँड कम्युनल डिस्टर्बन्सेस. द मॅनमेड डिझास्टर मे लीड टू कास्ट अँड कम्युनल डिस्टर्बन्सेस. म्हणजे जे आपले जे नेते लोक असतात, ते नेते लोक राजकारण करून दंगे करतात. तर त्याच्यामुळे कसं आपल्याला कास्ट आणि कम्युनल डिस्टर्बन्सेस फेस करावं लागतं. नंतर ॲडवर्स सोशल इफेक्ट्स ऑन वुमन. मॅन-मेड डिझास्टर लाईक सिव्हिल डिस्टर्बन्स, वॉर, ऑल बॅटल्स मे ऑल्सो लीड ॲडवर्स सोशल इफेक्ट ऑन वुमन. म्हणजे लेडीजवरती खूप खराब परिणाम त्याच्यामुळे होऊ शकतो. नंतर सोशल इव्हिल्स. पोस्ट डिझास्टर मे रिझल्ट इन सोशल इव्हिल्स सच ॲज रॉबरीज, मर्डर एक्सेट्रा. तर ही जी लोकं आहेत ही वाम मार्गाला प्रवृत्त होतात, जसं खून करणे किंवा चोऱ्या करणे, अशा मार्गाला ते प्रवृत्त होतात. डिझास्टर मे रिझल्ट इन इकॉनॉमिक वोट्स. तर काही पैशाच्या चिंता येऊ शकते. People may result unethical moves such as robberies to tide over economic hardship. नाईलाजाने त्यांना चोरीचा मार्ग पत्करायला लागतो. द डिस्प्लेस पीपल मे मूव टू अर्बन एरियाज फॉर एम्प्लॉयमेंट. तर काही लोक शहरात जातात जॉबसाठी. क्वाईट ऑफन इट बिकम्स डिफिकल्ट टू गेट एम्प्लॉयमेंट इन द शॉर्ट टर्म. तर खूप वेळा शॉर्ट टर्ममध्ये त्यांना जॉब मिळत नाही. देअरफॉर द अनएम्प्लॉयड पर्सन मे कमिट मर्डर, रॉबरीज एक्सेट्रा फॉर देअर लाईव्हलीहूड. म्हणजे पोटा पाण्यासाठी त्या लोकांना खून, चोऱ्या कराव्या लागतात. ऑल्सो डिझास्टर मे लीड टू इन्क्रीज रेट ऑफ गॅमलिंग अँड ड्रिंकिंग ऑफ लिकर. तर खूप वेळेला लोकांना लोक जुगार खेळतात, नंतर दारू पितात, असे पण बरेच इन्सिडन्स होतात. नंतर द हेड ऑफ द फॅमिली, जनरली मेल,
मे गेट डिझास्टर रिलेटेड कॉम्पन्सेशन फ्रॉम गव्हर्मेंट अँड एन जी ओज. तर जो मुख्य माणूस असतो त्याला कॉम्पन्सेशन गव्हर्मेंटकडनं मिळतं. द मनी रिसिव्ड बाय वे ऑफ कॉम्पन्सेशन मे बी वेस्टेड ऑन गॅम्बलिंग अँड ड्रिंकिंग ऑफ लिकर रॅदर दॅन सपोर्टिंग द फॅमिली मेंबर. काय काय वेळेला काय होतं, गव्हर्मेंटकडनं कॉम्पन्सेशन मिळतं, पण जे कॉम्पन्सेशन मिळालं आहे ते तो जुगारात आणि दारूत ते पैसे घालवतो. नंतर सोशल प्रॉब्लेम ऑफ शेड्यूल्ड ट्राईब. तर शेड्यूल्ड ट्राईब लोकांचे काय काय प्रॉब्लेम होतात. द ट्रायबल कम्युनिटी मे सफर फ्रॉम द लॉस ऑफ आयडेंटिटी. तर त्यांचं जी ओळख असते ते जाण्याची शक्यता आहे, ते स्वतःचं अस्तित्व विसरू शकतात. तर ट्रायबल लाईफ इज कम्युनिटी बेस्ड. तर त्यांचं जे जीवन आहे हे एक कम्युनिटीचं जीवन आहे. म्हणजे त्यांचं एक वेगळं एक प्रकारचं म्हणजे जे काय कम्युनिटीमध्ये जो व्यवसाय त्यांना करावा लागतो, की धनगर असेल तर तो शेळ्या मेंढ्याचा व्यवसाय करतो. तर हे कम्युनिटी बेस्ड त्यांचे बिझनेस असतात. तर ट्रायबल्स आर सिम्पल पीपल हू हॅव अ ट्रेडिशनल लाईफस्टाईल ऑफ देअर ओन. तर त्यांची एक विशिष्ट प्रकारची एक लाईफस्टाईल असते. डिस्प्लेसमेंट ऑन अकाउंट ऑफ डिझास्टर कॅन हॅव निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन देअर कल्चर अँड स्पिरिच्युअल एक्झिस्टन्स. तर त्यांना जर समजा स्थलांतर झालं त्यांचं, तर त्यांच्या जीवनावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. ठीक आहे. तर आता काय हे ऑब्जेक्टिव्ह होतात ना. ठीक आहे, आपण आज लेक्चर संपूया. ओके. आणि ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल, जसं मी मगाशी सांगितलं मी अकाउंट्सचं ॲप बनवणार आहे SYBCOMचं. तर ज्यांना कुणाला इंटरेस्टेड असेल तर त्यांनी मला पर्सनलवरती नावं फॉरवर्ड करावीत की कोण इंटरेस्टेड आहे ॲप बनवण्यामध्ये. ठीक आहे. तर आज आपण आता लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू. गुड डे सगळ्यांना.